ठरलं. तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्जुन सायलीला म्हणतो वकील नवरा आणि त्याची बायको सत्यापर्यंत पोहोचतात. हा सुद्धा एक रोमांस आहे. तर सायली म्हणते हो का, मग सांगा बरं आता तुम्ही नक्की कसला विचार करताय. तर आता अर्जुन ज्या गोष्टीचा विचार करत असतो ते म्हणजे नागराजच बोलणं. अर्जुनच्या डोळ्यासमोर नागराज राज बोलणं असतं. अर्जुनला ते बोलणं आठवतं. नागराज अर्जुनला म्हणालेला असतो की तुमचं आयुष्य म्हणजे एक मैसभा आहे. मयासूर नावाच्या राक्षसाने पांडवांसाठी जी मैसभा उभारली होती ना, तीच मैसभा म्हणजे तुमचं आयुष्य आहे. आता अर्जुन सायलीला म्हणतो नागराजबद्दल, नागराज जे काही बोलला होता ना, त्या गोष्टीचा मी विचार करतोय. नक्की त्याच्या बोलण्याचा अर्थ काय होता आणि ही मैसभा म्हणजे नक्की काय आहे. तर सायली म्हणते मैसभा म्हणजेच महाभारतातली संकल्पना आहे. म्हणजेच मी तुम्हाला सांगते, मयासूर नावाचा एक राक्षस होता. त्याने एक चमत्कारिक महाल बांधला होता की ज्या महालात सगळ्या गोष्टी ह्या आभासी होत्या. म्हणजेच माणूस जमीन समजून ज्यावर पाय ठेवायचा ती जमीन नसायचीच, तर ते पाणी असायचं. आणि जिथे वाटायचं की अग्निकुंड पेटले तर तिथे काहीच नसायचं. आणि जिथे भिंत आहे असं वाटायचं तिथे तर आरपार जाताही यायचं. आणि जिथे बाहेरच दृश्य अगदी लक्क दिसायचं तिथे तर चक्क भिंत असायची. आता सायलीच हे बोलणं ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो खरंच किती इंटरेस्टिंग आहे. म्हणजे याचा अर्थ असा होतो दिसत तसं नसतं. म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला समोर जशी दिसते पण ती प्रत्यक्षात तशी नसते. यालाच मयासभा बोलतात हो ना. आता अर्जुनला नागराजच पुढचं बोलणं आठवतं की या मयासभेत पांडवांचा पुढचा गोंधळ उडाला होता. पाणी कुठलं, जमीन कुठली, काहीच कळत नव्हतं. तर आता अर्जुन सारीला म्हणतो नागराज म्हणाला होता की जिथे जिथे आपल्याला पाणी दिसतंय तिथे खरंतर जमीन आहे. म्हणजेच आपल्या आयुष्यातील सगळ्यात मोठं सत्य आपल्याला अजूनही कळालेलं नाहीये. म्हणजे नक्की काय, आता अर्जुन विचार करत असतो. तर सायली पुढे म्हणते आणि या सगळ्या गोष्टींचा उलगडा घरातच होणार असंही तो म्हणाला आहे. म्हणजेच घरातीलच कोणाचा तरी या सगळ्या विषयाशी संबंध आहे. पण नक्की कोणाचा. तर अर्जुन म्हणतो एक मिनिट, आपण असा विचार करून चालणार नाही. आपल्याला स्टेप बाय स्टेप जावं लागेल. आपल्या घरातील मेंबर, त्यांची नाव, त्यांचा स्वभाव आणि त्यांच्याबद्दलची माहिती, या सगळ्याचा अगोदर आपण विचार करूयात. आता अर्जुन पुढे काही बोलणार तर सायली म्हणते एक मिनिट असं म्हणत आता सायली अर्जुनला पुढे घेऊन येते आणि तिथे खाली गार्डनमध्ये ते दोघेही बसतात. तर आता सायली अर्जुनला म्हणते तुम्ही एक काम करा, तुम्ही मला सांगा तसं मी लिहिते. आता सायली लिहायला सुरुवात करते आणि अर्जुनला म्हणते दिसत तसं नसतं, हे कोणाला लागू पडतं ते अगोदर बघूयात. आता सायलीने एका साईडला सुभेदार कुटुंब तर दुसरीकडे किल्लेदार कुटुंब या सगळ्यांची नाव लिहिलेली असतात. आता सुभेदारांच्या घरातील सगळ्यात मोठं व्यक्तिमत्व म्हणजेच पूर्णा आजी, त्यांचंही नाव असतं. तर सायली म्हणते पूर्णा आजी. तर अर्जुन म्हणतो पूर्णा आजी हिच्याबद्दल नक्की कोणच सत्य आहे की जे आपल्याला माहीत नाहीये, पण नागराजला माहीत आहे. नक्की पूर्णा आजीने कोणच सत्य लपवले. तर सायली म्हणते पूर्णा आजी जशा बाहेरून आहेत तशाच आतून आहेत, सुंदर आणि नितळ. त्यामुळे मला नाही वाटत की ह्या सगळ्या गोष्टीचा संदर्भ किंवा या सगळ्या गोष्टीचा पूर्णाजीशी काही संबंध असेल. आणि म्हणूनच आता सायली अर्जुन पूर्णाजींच्या नावासमोर फुली मारतात. तर त्यानंतर प्रतापराव यांच्याबद्दलही विचार करतात. पण त्यांच्याही या सगळ्या गोष्टीची काही संबंध नाही. तर कल्पना ताईंचाही नाही, अस्मिताच येऊ शकत नाही आणि अश्विनचा तर नाहीच नाही असं म्हणत आता सगळी नाव त्यांनी क्रॉस केलेली असतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता इकडे सचिनने अस्मिताच्या दुधामध्ये जायफळ पावडर टाकलेली असते आणि म्हणू लागतो या जायफळ पावडरमुळे अस्मिता गाढ झोपेल आणि मग मला सॅमला भेटायला जाता येईल. या जायफळ पावडरमुळे अस्मिता तर गाढ झोपेल, पण बाळावर काही परिणाम तर होणार नाही ना सध्या तरी. मला अस्मिताच गाढ झोपणं महत्वाचं आहे
एकदा का अस्मी गाढ झोपली तरच मला सॅमला भेटता येईल. आता सॅमला भेटण्यासाठी बाळाच्याही विचार न करता त्याने त्यामध्ये भरपूर अशी जायफळ पावडर टाकलेली असते आणि त्याचवेळी त्या ठिकाणी अस्मिता येते. अस्मिता सचिनला विचारते, काय करतोय सचिन? तर सचिन अस्मिताला बसवतो आणि म्हणू लागतो, तू बस अगोदर आणि हे बघ, मी तुझ्यासाठी दूध बनवून आणलं आहे, तू दूध पिऊन घे. तर अस्मिता म्हणू लागते, मम्माने मला दूध पी असं जरी सांगितलं ना तरी माझी भरपूर चिडचिड होते, पण आज तू माझ्यासाठी दूध बनवलेस, मग हे दूध तर मी पिणारच असं म्हणत आता अस्मिता सचिनवर खुश होते. सचिन आपली एवढी सेवा करत आहे हे पाहून अस्मिताला खूप आनंद वाटत असतो आणि म्हणूनच अस्मिता आता ते दूध प्यायला घेते. आता अस्मिता त्या ग्लासमधील दूध पिते हे पाहून सचिन खुश होतो आणि मनाशीच म्हणतो, ग्रेट, आणि असंच अगदी माझ्यावर आंधळ प्रेम करत रहा. आता अस्मिता म्हणते, दूध पिऊन झालंय, मी ग्लास ठेवून येते. सचिन म्हणतो, हे काय नाही, इथे ठेव, मी ते ग्लास नंतर ठेवेल, पण तू आता आराम करायचा आहे. अस्मी, आता बाहेरात करायचं नाही, आता शांतपणे झोपायचं आहे. असं म्हणत सचिन अस्मिताला झोपी घालतो. तिच्या डोक्यावरून मायेने हात फिरवत अस्मिताला म्हणतो, अस्मिता, मी तुला काय म्हणालो आहे, आता झोपायचं, डोळे बंद कर ब्र. असं म्हणत तो अस्मिताला झोपी घालतो. आता ज्यावेळी अस्मिता शांत झोपी जाते त्याच संधीचा फायदा घेत आता सचिन जॅकेट घालतो आणि त्यानंतर घराबाहेर पडत साक्षीला फोन करत म्हणतो की हो, आता मी निघतोय. अगोदरच त्याने साक्षीला मेसेज केलेला असतो आणि साक्षीला भेटण्यासाठी तो ज्यावेळी घराबाहेर येतो त्यावेळी समोर पाहतो तर सायली, अर्जुन असतात. आता सायली, अर्जुनला पाहून सचिन खाबडतो. त्याला काय करावं काहीच कळत नाही, परंतु परत तो पाऊल मागे टाकत हळूवारपणे घरात जातो आणि दरवाजा बंद करून घेतो. तर दुसरीकडे सायली, अर्जुन विचार करत असतात की या सगळ्याशी नक्की कोणाचा संबंध असेल. सगळ्या नावांवर फुली मारून तर झालेली असते. तर सायली म्हणते, आता एकच नाव उरलंय, ते म्हणजे प्रियाचं. आता दोघेही एकत्रच बोलतात, प्रिया, तन्वी. आता मात्र दोघेही विचार करू लागतात की खरंच या सगळ्याशी प्रियाचं म्हणजेच तन्वीचा संबंध असेल का. आता या गोष्टीचा विचार करत असताना सायलीला नागराजच बोलणं आठवतं. नागराज म्हणालेला असतो की तुम्ही पाण्याला जमीन समजत आहात आणि जमिनीला पाणी. तर सायली म्हणते, नागराज म्हणतोय त्याप्रमाणे दिसत तसं नसतंय, आत एक बाहेर एक, या सगळ्या संकल्पना तर प्रियाला लागू होतायत. अर्जुन म्हणतो, अगदी बरोबर. आता अर्जुनला नागराजचे शब्द आठवतात. नागराज अर्जुनला म्हणालेला असतो, तुमच्या आयुष्यातले सगळ्यात मोठं सत्य दडल आहे जे तुमचं प्रिय घर पोकरत आहे, पण मी ते सत्य सांगणार नाही. तर अर्जुन सायलीला म्हणतो, नागराज म्हणाला होता, तुमचं प्रिय घर एक सत्य पोकरते, परंतु ते सत्य मी तुम्हाला सांगणार नाही. याचाच अर्थ असा होतो, या सगळ्याशी प्रियाचा संबंध आहे. आणि ज्यावेळी तो प्रिय हा शब्द बोलत होता त्यावेळी त्यासाठी त्याने खूप वेळ घेतला होता. याचाच अर्थ या सगळ्या गोष्टी प्रियाशी संबंधित आहेत. तर सायरी म्हणते, आणि तसंही नागराज आणि प्रियाचा किती जवळचा संबंध होता, त्यांचं किती कनेक्शन होतं हे तर आपल्याला माहीतच आहे. नागराज सुमन काकूंना मारतोय हे त्यावेळी प्रियाला कळालं. त्यावेळी सुद्धा ती थांबली नाही, प्रत्येक वेळी ती नागराजला मदत करत राहिली. तर अर्जुन सायलीला म्हणतो, आणि प्रिया या घरात परत आल्यानंतर तिच्या आणि नागराजच रिलेशन खूप चांगलं होतं. मग नक्कीच तिच्याबद्दल अशी एखादी गोष्ट असेल जी आतापर्यंत आपल्याला कळालीच नाहीये, पण नागराजला माहीत आहे. नागराजला ते सत्य माहीत आहे आणि तेच सत्य आता आपल्याला शोधायचे आहे. तर सायली अर्जुनला म्हणते, ती तर एक चालती बोलती मैसभा आहे आणि ती कसलाच ठामपट्टा लागूही देत नाही. तर अर्जुन सायलीला म्हणतो, म्हणजेच नागराज ज्या मैसभेबद्दल बोलत आहे, मग त्या मैसभेतली व्यक्ती आहे ती म्हणजे तन्वी, म्हणजेच प्रिया. आता सायली आणि अर्जुनला त्यांच्या कोड्याच उत्तर सापडलेलं असतं. दोघेही उठून उभे राहतात आणि एकत्रच म्हणतात
की आता या प्रियाच्या सत्यापर्यंत आपल्याला पोहोचावं लागेल. सायली म्हणते, आता आपल्याला एका प्रश्नाचे उत्तर शोधावं लागेल. तर अर्जुन विचारतो की कुठल्या? तर सायली म्हणते, प्रियाचं असं कुठलं सत्य आहे की ज्यामुळे आपलं आयुष्य बदलून जाईल? अर्जुन म्हणतो, अगदी करेक्ट. अगोदर आपल्याला त्या नागराज आणि रियावर लक्ष ठेवावा लागेल. नक्की त्यांचं काय चाललंय या सगळ्याचा शोध घ्यावा लागेल. तरच आपल्या प्रश्नाची उत्तर मिळण्यास आपल्याला मार्ग सापडेल. आता दोघेही हातावर हात ठेवतात आणि मिशन तन्वी असं एकत्रच बोलतात. आता दोघांनी मिळून प्रियाचं सत्य शोधायचं ठरवलेलं असतं. तर दुसरीकडे पाहायला मिळतं सचिनला कसं घराबाहेर पडावं काहीच कळत नसतं. आणि त्याचवेळी सचिनला फोन आलेला असतो. सचिनला साक्षीने फोन केलेला असतो. सचिन साक्षीचा फोन उचलतो आणि म्हणतो, प्लीज सॅम, मला समजून घे, मी आता घराबाहेर नाही पडू शकत. तर आता साक्षी म्हणते, तू काय लहान बाळ आहेस का की घराबाहेर पडू शकत नाहीस? तर सचिन म्हणतो, अगं मला माहीत आहे की तुला मला भेटायचं आहे, परंतु सॅम, अगं मी माझ्या आता घरी आहे. माझे आई बाबा जरी झोपले असले तरी सुद्धा आता माझी आई उठली आहे, त्यामुळे मला घराबाहेर पडता येणार नाही. साक्षी म्हणते, सचिन काय बोलतोयस? तुला तरी कळतंय का? आत्ताच तर म्हणाला होता ना की मी भेटायला येतोय म्हणून, आणि आता म्हणतोयस की मला जमणार नाही. सचिन म्हणतो, हो खरंच जमणार नाहीये साक्षी, अगं मी माझ्या घरी आहे. साक्षी म्हणते, हो का? कुठल्या घरी आहेस? सचिन म्हणतो, कुठे म्हणजे? अगं मी माझ्या आई बाबांच्या घरी आहे. तू असा का प्रश्न विचारतेस? साक्षी म्हणते, मी तुझं लोकेशन ट्रॅप केलं आहे आणि आता तू अन्नपूर्णा निवासमध्येस हे मला चांगलंच माहीत आहे, त्यामुळे माझ्याशी खोट बोलू नकोस. आता मात्र सचिनला चांगलाच खांब फुटलेला असतो. सचिन घाबरतो आणि प्रियाला साक्षीला म्हणतो, सॅम, माझं लोकेशन ट्रॅप करताना तुला काहीच वाटलं नाही काग? सॅम म्हणजेच साक्षी म्हणू लागते, नाही, काहीच वाटलं नाही. कारण सचिन, तू माझ्याशी किती खोट बोलतोयस हे मला चांगलंच माहीत आहे आणि म्हणूनच मला तुझं लोकेशन ट्रॅप करावं लागलं. त्यामुळे आता कुठलंही कारण न देता तू मला भेटायला यायचं आहे. आणि हो सचिन, तुला काय वाटलं मला काहीच माहीत नाहीये? अरे, तू जेवढं लपवण्याचा प्रयत्न करशील ना तेवढा तूच अडकत जाशील. त्यामुळे मला आता सगळं काही माहीत आहे, त्यामुळे माझ्यापासून कोणतीच गोष्ट लपवून ठेवू नकोस. सचिन म्हणतो, सॅम, मी आता खरंच येऊ शकत नाही, कारण बाहेर सायली वहिनी आणि अर्जुन आहेत आणि त्या दोघांनी जर मला बघितलं तर वाट लागेल, आणि तुला जरी बघितलं तरी सुद्धा वाट लागू शकते. त्यामुळे प्लीज तू इथून निघून जा. साक्षी म्हणते, करेक्ट, मला हेच ऐकायचं होतं, परंतु एक गोष्ट लक्षात ठेव, आता जे व्हायचं ते होऊ देत. मी तुला भेटल्याशिवाय कुठेही जाणार नाही. मला तुझ्याकडून काही प्रश्नांची उत्तर हवी आहेत, आणि जोपर्यंत या प्रश्नांची उत्तर मला मिळत नाहीत तोपर्यंत मी इथून जाणार नाही. जे व्हायचंय ते होऊ देत. आता 2 मिनिटाच्या आत तू घराबाहेर येशील किंवा त्या 2 मिनिटात मी घरात येईल. मग जे व्हायचंय त्याला मी सामोरे जायला तयार आहे. आता साक्षीच हे बोलणं ऐकून सचिन पूर्णपणे गार पडलेला असतो. त्याला काय करावं काहीच कळत नसतं. तो साक्षीला तिथून जायला सांगत असतो, परंतु साक्षी मात्र हट्ट्याला पेटलेली असते आणि ती सचिनला म्हणते, नाही, मी इथून कुठेही जाणार नाही. तुला इथे यावंच लागेल. तू येतोयस की नाही एवढं मला सांग. तुझी वेळ सुरू होते आता. असं म्हणत साक्षी फोन ठेवते. सचिनला काही बोलताच येत नाही. आता सचिन बाहेर पडणार, परंतु त्याचवेळी सायली, अर्जुन घरात येत असतात. आता सचिन तिथे लपून बसतो. इकडे अर्जुन सायलीला म्हणतो, आज आपलं सगळ्यात महत्त्वाचं काम झालं. सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टीचा आपल्याला खुलासा झालेला आहे, परंतु आता कामाला आपण उद्यापासूनच लागायचं आहे. सायली म्हणते, हो चालेल, काहीच हरकत नाही. असं बोलतच गप्पा मारत दोघंही आपल्या रूमच्या दिशेने निघून जातात. सचिन तिथेच लपलेला असतो, परंतु सायली अर्जुनला काहीच माहीत नसतं. सायली अर्जुन तिथून निघून जातातच सचिन लगेच बाहेर येतो आणि आता काय करावं याचा विचार करू लागतो.
सचिनचा नाईलाज झालेला असतो. सचिनला माहीत असतं की काही करून आपल्याला बाहेर जाऊन साक्षीला भेटावंच लागेल. तर दुसरीकडे सायली, अर्जुन त्यांच्या रूममध्ये येतात. सायली म्हणते, चला खूप उशीर झालाय, आता झोपावं लागेल. सायली आता अर्जुनला झोपायला सांगत असते. तर अर्जुन म्हणतो, बायको. सायली म्हणते, काय झालं आता? तुम्ही म्हणालात की तुम्हाला जास्त झोप आली आहे ना? मग अर्जुन म्हणतो, बायको अग तू बाजूला आलीस ना की झोपच सोडून जाते. त्याला मी तरी काय करू तर? सायली म्हणते, गप्प झोपा. किती वाजलेत बघितलं ना? आणि हो, अगोदर गजरला लावा. आता यासाठीच अर्जुन त्याचा मोबाईल घेतो. सायली ही मोबाईल पाहत असते, परंतु आता अलार्मराम लावण्यासाठी सायरीला काही तिचा मोबाईल सापडत नसतो. सायरी म्हणते, माझा फोन कुठे गेलाय? तर अर्जुन म्हणतो, 1 मिनिट इथेच असेल, मी फोन लावतो. आता अर्जुन फोन लावून पाहतो. रिंग वाजत असते, परंतु फोन काही रूममध्ये नसतो. सायलीच्या लक्षात येतं. सायली म्हणू लागते, अरे बापरे, आपण बाहेर गेलो होतो. त्यावेळी मी मोबाईल बाहेर घेऊन गेले होते का? कदाचित मी तिथेच विसरले असेल. सायली म्हणते, बरं मी घेऊन येते. अर्जुन म्हणतो, थांब मी सुद्धा येतो. सायली म्हणते, आता फोन घेण्यासाठी दोघं दगो कशाला? तर अर्जुन म्हणतो, कसं आहे ना, तेवढेच 2 मिनिट मला माझ्या बायकोसोबत वेळ घालवता येईल. सायली म्हणते, अरे बापरे, चला आता. असं म्हणत आता सायली अर्जुनलाही बाहेर घेऊन येते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, साक्षीला भेटण्यासाठी सचिन घराबाहेर येतो. आता साक्षी सचिनचे हात पकडते आणि त्याला जाब विचारत म्हणते, सचिन मला खरं खरं सांग की तू सुभेदारांच्या घरी काय करतोयस? सचिनला काय बोलावं काहीच कळत नाही. सचिन म्हणतो, डॉक्टर अश्विन सुभेदार यांनी माझ्या आईवर ट्रीटमेंट केली होती, तेव्हाच आमची ओळख झाली. आणि आज मला त्यांनी जेवणासाठी बोलावलं होतं आणि जेवणानंतर आम्ही गप्पा मारत बसलो. गप्पा मारता मारता खूप लेट झालं. मग अश्विन म्हणाला की तू इथेच थांब आणि मग मला सांग हे सगळं काही. या सगळ्या गोष्टी मी तुला फोनवर कसं सांगू, म्हणून मी तुला असं म्हणालो की आई बाबा झोपले आहेत, बाकी काहीच नाही. असं म्हणत सचिन साक्षीसोबत खूप खोट बोलत असतो. साक्षीला सगळं काही सत्य माहीत असतं, परंतु सचिनच खोट बोलणं मात्र काही थांबत नसतं. सचिन नाटक करत म्हणतो, सॅम एवढीशी तर गोष्ट आहे, परंतु या सगळ्यामध्ये चिडण्याची काय गरज आहे? मला तर काहीच कळत नाहीये की तू माझ्यावर एवढी का चिडतेस? साक्षी सचिनकडे पाहते आणि मनाशीच म्हणते, सचिन अजूनही तू माझ्याशी खोटच बोलतोयस का? अरे तू मला सत्य का सांगत नाहीयेस? प्रत्येक वेळी तू मला काही ना काही खोट सांगतोयस, पण तू सत्य का सांगत नाहीयेस की तू लग्न झालंय तुझं आणि तू अस्मिता सुभेदार हिचा नवरा आहेस? हे सत्य तू माझ्यापासून का लपवतोयस? साक्षीला मात्र ह्या प्रश्नाचं उत्तर हो असतं, परंतु सचिन मात्र काही केल्यात तू सत्य सांगत नसतो. आणि त्यानंतर प्रेमाचं नाटक करत साक्षीला जवळ घेतो आणि म्हणू लागतो, बरं झालं सॅम तू मला भेटायला आलीस. अगं तुला भेटण्यासाठी मी खरंच तडफडत होतो. कधी एकदा तुला भेटतो असं झालं होतं आणि तुला मला भेटल्यानंतर आनंद झालाय ना सॅम? अगं खरंच मी तुझ्याशिवाय नाही घर राहू शकत. तुलाही माझी आठवण येत असेल ना? असं म्हणत सचिन नाटक करू लागतो, परंतु साक्षी काहीच बोलत नसते. तर दुसरीकडे सायली अर्जुन गार्डन मध्ये आलेले असतात. अर्जुन म्हणतो, आपण इथे बसलो होतो, त्यानंतर आपण इथे जाऊन बसलो, पण इथे तर कुठे मोबाईल दिसतच नाही. सायली म्हणते, हो ना, मग माझा मोबाईल नक्की गेला कुठे? सायली अर्जुन आता तिथे आपला मोबाईल शोधत असतात, परंतु सायलीचा मोबाईल काही तिथे सापडत नाही. अर्जुन म्हणतो, नक्की कुठे ठेवलायस? आठवशील का एकदा? तर आता सायली म्हणते, आठवलं हो, मी किचनमध्ये होते आणि त्यानंतर मी स्टडीमध्ये आले आणि स्टडी रूममध्ये आल्यानंतर आपल्या दोघांचं बोलणं चालू होतं आणि त्यातच मला असं वाटते की माझा मोबाईल किचनमध्येच राहिला. अर्जुन म्हणतो, वाह वाह, पण हीच गोष्ट जर मी केली असती तर एवढं लांब लचक लेक्चर ऐकावं लागलं असतं, पण ती गोष्ट तुझ्याकडून झाली आहे ना, मग आता तू काही बोलणारच नाही. सायली म्हणते, हे सगळं तुमच्यामुळेच झालंय. अर्जुन म्हणतो, हो
का म्हणजे याला सुद्धा मीच जबाबदार? तर सायली म्हणते हो, तुम्हीच जबाबदार आहात. सायली म्हणते, चला आता आपण घरात जाऊया. अर्जुन म्हणतो, थांब ना. तर सायली म्हणते, झालं म्हणजे दिवस असू देत, रात्र असू देत, तुम्हाला एकच गोष्ट आठवते ना? तर अर्जुन म्हणतो, काय करणार माझी बायको सोबत असताना आणि एवढं छान वातावरण असताना बाकी काही सुचणार का? अगं तुम्ही आणि हे छान रोमॅन्टिक वातावरण असं म्हणत आता अर्जुन रोमॅन्टिक झालेला असतो. सायली म्हणते, बस झालं, पुरे चला आता असं म्हणत सायली अर्जुनला घरात घेऊन जाणार. परंतु त्यावेळी अर्जुन सायलीला म्हणतो, बायको आपण तर गेट बंद केला होता ना, मग आता हा गेट कोणी उघडलाय? आता गेटकडे पाहून सायलीलाही धक्का बसतो. अर्जुन म्हणतो, चल आपण बघूयात. तर दुसरीकडे आता सचिन साक्षी यांचं बोलणं चालू असतं. साक्षी सचिनला म्हणते, मला असंख्य प्रश्नांची उत्तर जाणून घ्यायची आहेत, परंतु आता ही वेळ नाहीये आणि ही जागाही नाही. सचिन म्हणतो, सॅम मी तुला हेच सांगण्याचा प्रयत्न करतोय पण तू ऐकतच नाहीयस माझं. साक्षी म्हणते, मी तुला उद्या लोकेशन पाठवते आणि त्या लोकेशनवर तू मला भेटायला यायचं आहे. सचिन म्हणतो, हो नक्की येणार. असं म्हणत सचिन म्हणतो, चल गुड नाईट. साक्षी म्हणते, आता सुद्धा तुला किती जायच घाई आहे रे? म्हणजे तुला माझ्याशी बोलावंसं वाटतच नाहीये का? सचिन म्हणतो, सॅम तसं नाहीये. साक्षी म्हणते, पण उद्या तरी तू मला भेटायला येशील ना? सचिन म्हणतो, असं का बोलतेस सॅम? मी उद्या नक्कीच तुला भेटायला येईल, अजिबात काळजी करू नकोस. तर साक्षी आता सचिनचा हात हातात घेते, त्याच्या हातावर किस करते आणि आपलं प्रेम व्यक्त करते. तर इकडे सायली आणि अर्जुन गेटच्या बाहेर आलेले असतात. अर्जुनचं लक्ष जातो. अर्जुनच्या लक्षात येतं की हा सचिनच आहे आणि म्हणूनच अर्जुन मोठ्यानेच आवाज देत म्हणतो, सचिन तू नक्की कोणाशी बोलतोयस आता? मात्र सचिन घाबरतो, मागे पाहतो तर सायली अर्जुन त्या ठिकाणी असतात आणि त्याच संधीचा फायदा घेत आता सचिनच्या मागून साक्षी तिथून पळण्याचा प्रयत्न करते. साक्षी गाडीपर्यंत जाते, परंतु त्याच वेळी अर्जुनच्या समोर असणारी काठी अर्जुन फेकून भिरकावून साक्षीवर मारतो आणि त्याच वेळी साक्षी खाली पडते. आता सायली धावतच जाते आणि साक्षीला पकडते आणि विचारते की कोण आहेस तू? इकडे अर्जुनने सचिनची शाळा घेतलेली असते. अर्जुन सचिनला विचारतो, सचिन ती कोण आहे जी व्यक्ती तुला भेटायला आली आहे? अर्जुन सचिनची कॉलर पकडतो, त्याला जाब विचारू लागतो, परंतु सचिन काहीच बोलत नाही. तो घाबरून गेलेला असतो. तर इकडे सायली आता नक्की व्यक्ती कोण आहे हे पाहण्यासाठी तिच्या चेहऱ्यावरचा मास्क काढणार. परंतु त्याच वेळी साक्षी तिने आणलेली श्वाल आता सायलीच्या चेहऱ्याला गुंडाळते आणि त्याच संधीचा फायदा घेत ती आपली गाडी घेऊन तिथून निघते. आता अर्जुन सायलीची अवस्था पाहत धावतच सायलीकडे येतो आणि त्या शॉलमधून सायलीची सुटका करतो. परंतु त्याच वेळी साक्षी गाडीच्या लाईट सायली अर्जुनवर मारते आणि त्यामुळे सायली अर्जुनला समोरच काहीच दिसत नाही आणि त्याच संधीचा फायदा घेत आता साक्षी तिथून गायब होते. साक्षी तर गायब होते, परंतु इकडे सचिन मात्र पूर्णपणे घाबरून गेलेला असतो. तर सायली अर्जुनला म्हणते, ही मुलगी जर कोण आहे हे मला कळालं असत ना, तर आत्ताच मी अस्मिता ताई समोर नेऊन तिला उभं केलं असतं. इकडे मात्र सचिनला चांगलाच खांब फुटलेला असतो. आता अर्जुन सचिनची कॉलर पकडतो आणि त्याला जाड विचारत म्हणतो, बोल ती मुलगी कोण होती? तर सायली सचिनला म्हणते, सचिन भाऊजी आता तरी सत्य सांगा, ती मुलगी कोण होती ज्या मुलीला भेटण्यासाठी एवढ्या रात्री तुम्ही गेटच्या बाहेर आलात? पण त्या मुलीला भेटण्यासाठी तुम्ही गेटच्या बाहेर आलातच का? म्हणजे अजूनही तुम्ही अस्मिता ताईंना धोका देताय. तर अर्जुनही सचिनवर चिडतो आणि म्हणू लागतो, सचिन तुला असं वागताना काहीच वाटत नाहीये का रे? अरे अस्मिताई तुझ्यावर जीवापाड प्रेम करते आणि त्या प्रेमाचा तू गैरफायदा घेतोयस. अरे एखादी मुलगी तुला इथे गेटच्या बाहेर भेटायला येते आणि तू तिला भेटण्यासाठी घराबाहेर येतोयस, म्हणजे अजूनही तू अस्मिता
ताईला धोका देतोयस, तर आता सचिन मनाशीच म्हणतो माझी गर्लफ्रेंड मला भेटायला आली असं अर्जुन म्हणतोय, म्हणजे याचा अर्थ ती साक्षी शिकरी आहे. हे अर्जुनला अजूनही कळालं नाही आणि म्हणूनच आता सचिन नाटक करत म्हणतो ती मुलगी नाही. नाही, अरे ती मुलगी वगैरे नव्हती, तो मुलगा होता, माझा मित्र होता, मला भेटायला आला होता. अर्जुन सचिनला म्हणतो खोट बोलतोयस तू, अजूनही खोट बोलतोयस सचिन. अरे तुला खोट बोलताना काहीच वाटत नाहीये का? सचिन म्हणतो नाही अर्जुन, मी खोट बोलत नाहीये. अरे ती मुलगी नाही तर पुरुष होता, माझा मित्र होता. तर सायली म्हणते हो का, मग तुम्ही तुमच्या मित्राला भेटण्यासाठी एवढ्या रात्री गेटच्या बाहेर का आला होता? तर अर्जुन म्हणतो बोल सायली, जो प्रश्न विचारते त्याचे उत्तर दे. सचिन आता तरी खरं बोल. आता सचिन खोट बोलत म्हणतो नाही अर्जुन, खरंच तू मुलगा होता. अरे काही दिवसांपूर्वी मी तुम्हाला बोललो की माझी नोकरी गेली आणि त्यानंतर मी एका माणसाकडून लोन घेतलं होतं आणि आता तो माणूस मला फोन करतोय, माझ्याकडून पैसे मागतोय आणि तीच व्यक्ती मला भेटण्यासाठी आली होती. तर सायली म्हणते मग त्या माणसाला तुम्ही भेटण्यासाठी गेटच्या बाहेर का आलात? तुम्ही त्याला आतमध्ये का नाही बोलावलं? सचिन म्हणतो जर कोणाला कळालं असतं की सुभेदारांच्या जावयाच्या डोक्यावर लोन आहे तर ते कोणाला आवडलंही नसतं आणि अस्मिताने या सगळ्या गोष्टीच टेन्शन घेतलं असतं. म्हणूनच मी स्वतःहूनच त्याला बोलली की मी तुला गेटच्या बाहेर भेटायला येते. तर अर्जुन म्हणतो खोट बोलू नकोस सचिन, ती मुलगी होती आणि अंदाजचा फायदा घेऊन ती इथून पळून गेली आहे. तुझं अजूनही अफेअर चालू आहे. सचिन खरं बोल असं म्हणत आता अर्जुन सचिनच्या कानाखाली मारणार, परंतु त्याचवेळी सायली अर्जुनला थांबवते आणि म्हणू लागते थांबा, तुम्ही असं काही करू नका. रागाच्या भरात तुम्ही सचिन भाऊजींना मारणार आणि ते अस्मिताईंना अजिबातच आवडणार नाही. अर्जुन म्हणतो अगदी बरोबर आहे. आता जे काही होईल ते अस्मिता समोरच. आता अस्मिताईच या सगळ्या गोष्टीचा निर्णय घेईल. आता मात्र सचिन पूर्णपणे घाबरून गेलेला असतो. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं अस्मिता सायली अर्जुनवर चिडते आणि म्हणू लागते यापुढे जे काही होईल ते सगळं काही मी आणि सचिन बघून घेऊ. या सगळ्यामध्ये तुम्हाला पडायची गरज नाही. तर अर्जुन आणि सायली रूममध्ये येतात. अर्जुन म्हणू लागतो की हा माणूस अजूनही खोट बोलतोय आणि अस्मिताही त्याच्यावर विश्वास ठेवतीये. तर त्यानंतर दुसऱ्या दिवशी आता चैतन्य अर्जुनला भेटण्यासाठी आणि आपल्या कामासाठी घरी आलेला असतो. तर आता चैतन्य अर्जुनला म्हणतो तू इन्स्पेक्टर सावंत यांच्याशी बोलला आहेस का? तर अर्जुन म्हणतो की हो, मी इन्स्पेक्टर सावंत यांना टीप दिली आहे, परंतु अजूनही पुरावा मिळण्याची मी वाट बघत आहे. तर चैतन्य अर्जुनला म्हणतो की अजून कुठला पुरावा तुला हवा आहे? तर अर्जुन म्हणतो मला खात्री आहे की साक्षी आपल्या वडिलांना म्हणजेच महिप्त शिखरेला भेटण्यासाठी पोलीस स्टेशनला नक्कीच येत असेल आणि तीच संधी मला साधायची आहे. त्याचवेळी मला तिला रंगे हात पकडायचे आहे आणि त्याचवेळी तिथे सायली आलेली असते. अर्जुन आणि चैतन्याच बोलणं सायलीने ऐकलेलं असतं. आता सायली अर्जुनवर चिडेल का की अर्जुनला माफ करेल आणि अर्जुन हे सगळं सत्य सायलीला सांगेल. यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.